मुलांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारा आजार म्हणजे अतिसार। वेगवेगळ्या कारणांमुळे अतिसार हा होत असतो। अतिसारालाच डायरिया किंवा लूज मोशन अशा नावाने देखील आपण संबोधतो। त्यापैकी संसर्गामुळे होणारे जुलाब मुख्यतः विषाणूंमुळे होतात। विषाणू म्हणजेच व्हायरसेस। रोटा नावाचा हा व्हायरस किंवा विषाणू हा याचे मुख्य कारण आहे। या दरम्यान मुलांना ताप येतो, उलट्या सुरू होतात आणि त्यानंतर 24 तासातच पाण्यासारखे जुलाब सुरू होतात। आता ह्या जुलाबामुळे मुलांचे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते। त्यामुळे नवजात जर बालक असेल तर त्याचा टाळू खोल जातो, डोळे देखील खोल जातात। त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये जीभ कोरडी पडते। आणखीन जास्त डिहायड्रेशन जर मुलांमध्ये झाले तर मुलांची चिमटीत पकडलेली जी त्वचा आहे ती पूर्वरत जाण्यास किंवा पूर्वरत होण्यास वेळ लागतो। त्याचप्रमाणे लघवीचे प्रमाण कमी होते आणि जुलाब कंटिन्यू सुरू राहिल्यास मुले सुस्तावू लागतात आणि खूप गंभीर झाल्यास हातपाय गार पडायला लागतात। ही आहेत डिहायड्रेशनची काही लक्षणे, जे डिहायड्रेशन डायरियामुळे किंवा लूज मोशनमुळे मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळते। जेव्हा हा जुलाब जीवाणूंमुळे म्हणजेच बॅक्टेरियामुळे होतो, ई कोलाय, शिगेला यासारख्या बॅक्टेरियांमुळे हा होत असतो, तेव्हा शौचावाटे रक्त आणि शेम बाहेर पडते। त्याला आपण डिसेंट्री असे म्हणतो। अशा वेळेला मुलांमध्ये खूप ताप येतो। आता हा ताप खूप चढल्यास काही वेळा तापात झटके देखील मुलांना येतात। शौचामध्ये उघड उघड रक्त देखील पडायला सुरुवात होते। त्यामुळे आपल्याला प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिकचा वापर या ठिकाणी करावा लागतो। जेव्हा हा जुलाब रोटा व्हायरस यासारख्या विषाणूंमुळे किंवा व्हायरसमुळे होतो त्यावेळेस आपल्याला प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक देण्याची गरज नसते। मुलांचे पोषण मात्र व्यवस्थित राहणे या दरम्यान आवश्यक आहे। कुपोषित मुलांमध्ये जुलाब जास्त दिवस चालू राहतो आणि कुपोषण आणि अतिसार हे एक दुष्ट चक्र आहे। अशा वेळी मुलांचे स्तनपान कधीही बंद करू नये। त्यांना डाळ भात खिचडी, दूध यासारख्या जो काही वरचा आहार आहे तो जुलाब होण्यापूर्वी मूल घेत असेल तर तसाच पूर्वरत चालू ठेवावा। झिंक हे औषध दिल्यास आतड्याची अवस्था लवकर पूर्वरत होण्यास मदत होते। आणि ह्या सर्वांसोबत मुलांसाठी महत्त्वाचे असणारी म्हणजे जलसंजीवनी, ज्याला आपण ORS असे म्हणतो। ओरल रिहायड्रेशन सोल्युशनचे पॅकेट्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत। टेट्रा पॅक देखील ORS चे आता उपलब्ध आहेत। पण जर तुम्हाला ही जलसंजीवनी विकत मिळत नसेल तर तुम्ही ती घरात देखील तयार करू शकता। त्याकरता 1 लिटर स्वच्छ गरम पाणी उकळून घ्यायचं, उकळून घेऊन ते थंड करायचं। थंड केल्यानंतर त्यामध्ये 1 मुठ्ठी साखर आणि 1 पिंच मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता हे मिश्रण तुम्ही बाळाला थोड्या थोड्या वेळाने पाजू शकता आणि ह्यामुळे डिहायड्रेशन बाळामध्ये जे झालेलं आहे ते रिकव्हर होण्यास मदत होते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।